मुंबई जगातल्या सर्वात बिझी शहरांपैकी एक. इथे प्रत्येकाची वेगळीच धावपळ, कुणाकडेही क्षणाचाही वेळ नाही. पण एवढ्या धावपळीच्या मुंबई शहरात केईएम अर्थात एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये एक महिला 41 वर्ष निश्चित पडून राहिली. बाहेरच्या जगात सुरू असलेल्या धावपळीचा तिला थांग पत्ताही नाही. पण त्या धावपळीपेक्षा जास्त संघर्ष तिच्या आतमध्ये सुरू होता, पण तो तिला कोणाला सांगताही येत नव्हता. ती महिला म्हणजे केईएम मधील अरुणा शानबाग. कोलकाताच्या आरजीकर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली, किंवा बदलापूरमधील चिमुकल्यांवर ज्या प्रकारे अमानुष अत्याचार करण्यात आला, त्यामुळे देशभरात त्यावरून संतापाची लाट उसळली. मुंबईत 50 वर्षांपूर्वी एका रुग्णालयात घडलेल्या अशाच एका घटनेने अरुणा शानबाग यांचं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त झालं. या घटनेनंतर पुढचे 41 वर्ष रोज त्याच वेदनांचा सामना त्यांना करावा लागला. मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये नर्स असलेल्या अरुणा शानबाग यांच्यावर हॉस्पिटलच्याच एका वॉर्ड बॉयनं हल्ला आणि बलात्काराचा प्रयत्न केला होता. त्यात अरुणा गंभीर जखमी झाल्या होत्या. या घटनेनंतर अरुणा यांना पुन्हा कधीही स्वतःच्या पायावर उभं राहता आलं नाही, किंवा कोणाशी 2 शब्दही बोलता आले नाही. 41 वर्ष रुग्णालयाच्या एका बेडवर त्या पडून राहिल्या. अखेर मृत्यूनेच त्यांची या त्रासातून सुटका केली. कोलकात्यातील आणि बदलापूरमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर आपण अरुणा शानबाग आणि त्यांच्याबरोबर घडलेल्या घटनेबद्दल जाणून घेऊया. नमस्कार, मी सर्वेश. तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्वाचं. अरुणा शानबाग यांच्या संपूर्ण प्रकरणाविषयी लेखिका पिंकी विराणी यांनी एक पुस्तक लिहिलंय. पिंकी यांनी अरुणा स्टोरी द ट्रू एन्काउंटर ऑफ द रेप अँड इट्स आफ्टरमाथ या पुस्तकातून अरुणा यांच्या संपूर्ण संघर्षाचं वर्णन केलंय. त्यानुसार कर्नाटकातील हळदीपूर या एका लहानशा गावात अरुणा शानबाग यांचा जन्म झाला होता. त्यावेळी समाजात आणि महिलांकडे ज्या पद्धतीनं पाहिलं जात होतं, त्यापेक्षा अरुणा यांचे विचार मात्र फार प्रगत होते. महिलांनी 4 भिंतींच्या आत राहावं किंवा लग्न करून घर सांभाळावं हे त्यांना अजिबात मान्य नव्हतं. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्वतःच्या पायावर महिलांनी उभं राहायला पाहिजे असं त्यांचं मत होतं. त्यामुळेच कुटुंबाकडून फारसं प्रोत्साहन मिळालं नसलं तरी अरुणा शानबाग यांनी शिक्षण सुरू ठेवलं आणि त्या जोरावर त्यांनी मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये नर्सची नोकरी मिळवली. नोकरी मिळाली, स्वतःची कमाई सुरू झाली, म्हणून अरुणा शानबाग तेवढ्यावर समाधानी नव्हत्या. तर त्यांना पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला जायची इच्छा होती. त्यासाठी त्या प्रयत्न करत होत्या. खासगी आयुष्यातही त्या आनंदी वळणावर होत्या. पण त्याच वेळी त्यांचं आयुष्य पूर्णपणे पालटून टाकणारी एक घटना घडली. होत्याचं नव्हतं झालं. अरुणा यांच्या बरोबर घडलेली घटना 27 नोव्हेंबर 1973च्या रात्रीची. त्या केईएम रुग्णालयात काम करत होत्या. त्यांच्यावर याच रुग्णालयामध्ये वॉर्ड बॉय आणि कुत्र्याच्या प्रयोगशाळेत काम करणाऱ्या सोहन लालने हल्ला केला. प्रत्यक्षात सोहन लाल आणि अरुणा यांच्यात झालेल्या वादाची पार्श्वभूमी या घटनेला होती. सोहन लाल कुत्र्यांसाठी आणलेल्या डॉग फूडची चोरी करत असल्याचं अरुणा यांच्या लक्षात आलं होतं. त्यावरून त्यांचे वाद झाले होते. अरुणा यांनी हॉस्पिटल प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली होती. याच रागातून सोहन लाल यांनी अरुणावर हल्ला केला होता. अरुणा यांच्यावर असलेल्या रागातून आरोपी सोहन लाल यांनी 27 नोव्हेंबर 1973च्या रात्री त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. अरुणा कपडे बदलण्यासाठी येणार हे माहिती असल्याने सोहन लाल त्या ठिकाणी दबा धरून बसला. नेहमीप्रमाणे अरुणा तिथे आल्या आणि त्याने त्यांच्यावर हल्ला केला. कुत्र्याच्या साखळीनं त्यानं अरुणा यांचा गळा आवळला. त्यांना गळाभोवतून मारण्याचा त्याचा प्रयत्न होता, पण सोहन लाल याने हल्ला केल्यानंतर अरुणा यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्या संघर्षामध्ये अरुणा यांचा श्वास कोंडला आणि मेंदूला होणारा ऑक्सिजन पुरवठा यामध्ये अडथळा निर्माण झाला आणि त्या बेशुद्ध पडल्या. सोहन लालनं त्यावेळी त्यांच्यावर लैंगिक अत्याचारही केले. अरुणा बेशुद्ध झाल्यामुळे त्यांना मृत समजून त्यांना तशाच अवस्थेत सोडून आरोपी तिथून पळून गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 नोव्हेंबरला रुग्णालयात सकाळी स्वच्छता कर्मचारी आला. त्यावेळी त्याला अरुणा शानबाग बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. त्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं. त्यानंतर अरुणा यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले, पण त्यांची अवस्था अत्यंत वाईट होती. अरुणा कोमात गेल्या आणि त्यानंतरची जवळपास 4 दशकं त्यांनी याच अवस्थेत घालवली. अरुणा यांच्यावर हल्ला करणाऱ्या सोहन लालवर हत्येचा प्रयत्न आणि बलात्काराप्रकरणी खटला चालवण्यात आला, पण बलात्काराचा आरोप सिद्ध झाला नाही. त्यामुळे त्याला हत्येच्या प्रयत्नासाठी 7 वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा झाली. अरुणा शानबाग यांच्या प्रकरणाविषयी ज्यांनी पुस्तक लिहिलं होतं त्या पिंकी विराणी या अरुणांना आधी एक पत्रकार म्हणून भेटल्या होत्या, पण नंतर त्या पुन्हा पुन्हा अरुणा यांना भेटू लागल्या. अरुणा यांच्या वाढदिवसाला त्या केक आणि चॉकलेटही पाठवायच्या, पण अरुणा यांना बेडवर अशा अवस्थेत पाहून त्यांना खूप वाईट वाटायचं. त्यामुळे 2009 मध्ये त्यांनी अरुणा यांना यातून मुक्त करायचं असा विचार केला. त्यावेळी त्यांनी अरुणा यांच्या इच्छा मरणाची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली, पण याचिकेवरून बराच वादविवाद झाला.
केईएम रुग्णालयातील अरुणा यांची देखभाल करणाऱ्या नर्सेसनी त्यांच्या मागणीला विरोध केला. अरुणा यांच्याबरोबर निर्माण झालेल्या भावनिक नात्यामुळे या नर्स विरोध करत होत्या. नंतर अरुणा यांच्या इच्छामरणाची याचिका फेटाळली गेली. इतकंच काय, अरुणांची याचिका ज्यावेळी फेटाळली गेली त्यावेळी हॉस्पिटलमध्ये त्यांची देखरेख करणाऱ्या नर्सेसनी पेढे वाटून आनंद साजरा केला होता. अरुणा यांच्यासोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर केईएम रुग्णालयातील वार्ड नंबर 4 मधील बेड हाच अरुणा यांचा कायमचा पत्ता बनला. अरुणा जवळपास 4 दशक याच ठिकाणी अचेतन अवस्थेत पडून होत्या. अरुणा यांच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी असलेले सगळे संबंध तोडले होते. ही घटना घडण्यापूर्वी रुग्णालयातील एका डॉक्टर सोबत अरुणा यांचं प्रेम जुळलं होतं. लवकरच ते लग्न करणार होते, पण त्यानंतर ही घटना घडली आणि त्यातून अरुणा कधीच लवकर बऱ्या होणार नाही हे कळालं. त्यामुळे त्या डॉक्टरांनी दुसरं लग्न केलं. त्यामुळे आता अरुणा यांचा हक्काचं असं कोणीही तिथे नव्हतं, पण त्यांची काळजी घेणाऱ्या नर्स या नकळत त्यांच्या कुटुंबाचा भाग बनल्या होत्या. अरुणा या अनकॉन्शियस अवस्थेत होत्या. कधीतरी त्या त्यांच्या डोळ्यांची हालचाल करायच्या किंवा हावभावाने संवाद साधायच्या, पण नर्सच्या हाताने अन्न खात होत्या. या सगळ्या नर्सचं त्यांच्याशी अगदी जवळचं भावनिक नातं तयार झालं होतं. रुग्णालयात बेडवर पडून असलेल्या अरुणा शानबाग यांचा मृत्यूशी संघर्ष सुरू होता. अखेर 18 मे 2015 त्यांचा न्यूमोनिया आणि इतर कारणांमुळे मृत्यू झाला. अरुणा शानबाग यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यासाठी इच्छामरणाची मागणी करणाऱ्या लेखिका पिंकी विरानी यांनी अरुणा यांचा आज कायदेशीर मृत्यू झाला अशी प्रतिक्रिया दिली. अरुणा यांना झालेल्या वेदनांमुळे पिंकी यांनी अशी भावना व्यक्त केली होती. अरुणा यांच्या मृत्यूनंतर केईएम रुग्णालयाचे तत्कालीन डीन डॉक्टर अविनाश सुपे यांनी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. अरुणा यांच्यावर ज्या प्रकारे लैंगिक अत्याचार करण्यात आले त्या प्रकारच्या गुन्ह्याचा समावेश त्यावेळी बलात्कार या प्रकरणात होत नव्हता. त्यामुळे आरोपीने बलात्काराचा प्रयत्न केला असं निकालात म्हटलं गेलं आणि त्यामुळे त्याला फक्त हत्येच्या प्रयत्नासाठी फक्त 7 वर्षांची शिक्षा झाली. 50 वर्षांपूर्वीची ही घटना आणि सध्या कोलकाता बदलापूरमध्ये घडलेल्या घटना यावरून आपण खरंच महासत्तेकडे वाटचाल करतोय का, प्रगत होतोय का, की इतक्या वर्षांपासूनचा आपला हा प्रवास कुठल्या दिशेने चाललाय असा प्रश्न पडतो.